इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात ना काही नियम अगदी दगडावरची रेख असतात. पण विचार करा, जर असं समजलं की एक असं उपकरण आहे जे हेच नियम सरळ सरळ मोडतं. हो, आज आपण अशाच एका भन्नाट उपकरणाची गोष्ट पाहणार आहोत. हे असं आहे की समजा आपण गाडीचा ॲक्सिलरेटर दाबला आणि गाडी वेग पकडण्याऐवजी हळू झाली. विचित्र वाटते ना? पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये अगदी असंच काहीसं घडतं. व्होल्टेज वाढतंय पण करंट मात्र कमी होतोय. आता हे कसं शक्य आहे? चला आज हेच कोडं उलगडूया. आणि या सगळ्या जादूच्या मागे आहे एक छोटंसं पण जबरदस्त शक्तिशाली उपकरण. त्याचं नाव आहे टनेल डायोड. त्याच्या नावातच त्याचं सगळं रहस्य दडलंय आणि ते रहस्य काय आहे तेच तर आपल्याला आज बघायचंय. ठीक आहे, तर मग हा डायोड इतका खास का आहे? म्हणजे एका सामान्य डायोडपेक्षा यात असं वेगळं तरी काय आहे? चला पाहूया. फरक तर अगदी स्पष्ट आहे. सगळा खेळ आहे डोपिंगचा. डोपिंग म्हणजे काय? तर सेमीकंडक्टरमध्ये अशुद्धी मिसळण्याचं प्रमाण. आता बघा, सामान्य डायोडमध्ये हे प्रमाण अगदी मोजकं, अगदी बेताचं असतं. पण टनेल डायोडमध्ये अरे बापरे, इथे तर अशुद्धींचा अक्षरशः भडीमार केलेला असतो. आणि याच अतिरेकामुळे त्याची वागणूक पूर्णपणे बदलून जाते. इतकी की तो चक्क नियमच मोडायला लागतो. आणि याच विचित्र गुणधर्माला म्हणतात निगेटिव्ह रेझिस्टन्स. हे नाव थोडं गोंधळात टाकतं, कारण रेझिस्टन्स म्हणजे काय? अडथळा. पण इथे गंमत बघा, व्होल्टेज वाढवल्यावर हा अडथळा वाढण्याऐवजी उलटा करंटलाच खाली खेचतोय. हाच तो विरोधाभास आहे जो आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. बरं, तर याचं उत्तर कुठे दडलंय? त्याच्या रचनेतच. पहिलं कारण म्हणजे ते प्रचंड डोपिंग जे आपण आत्ताच पाहिलं. आणि दुसरं म्हणजे त्याचा डिप्लेशन लेयर. हा म्हणजे 2 प्रकारच्या सेमीकंडक्टरमधला एक अडथळा. पण हा अडथळा किती पातळ आहे माहीत आहे? फक्त 10 नॅनोमीटर. कल्पना करा, आपल्या केसाच्या जाडीपेक्षाही हजारो पटीने कमी. हो, इतका पातळ. आणि याच 2 गोष्टींमुळे सगळी जादू घडते. पण प्रश्न हा आहे की इतक्या पातळ अडथळ्यामुळं असं नेमकं काय होतं की इलेक्ट्रॉन इतके विचित्र वागायला लागतात? याचं उत्तर आपल्याला आपल्या रोजच्या अनुभवांच्या जगात म्हणजे आपल्या पारंपरिक भौतिकशास्त्रात सापडणार नाही. यासाठी आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या जगात शिरावं लागेल. एक असं जग जिथले नियमच वेगळे आहेत. आणि ते जग आहे क्वांटम मेकॅनिक्सचं. इथूनच आपल्या या कहाणीची खरी रोमांचक सफर सुरू होतीये. महान भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन एकदा म्हणाले होते, आणि त्यांचं हे वाक्य आहे ना, ते क्वांटम जगाचं अगदी अचूक वर्णन करतं. हे एक असं जग आहे जे आपल्या साध्या तर्काच्या पलीकडचं आहे. पण गंमत म्हणजे आपल्या डायोडचं रहस्य याच अतर्क्य जगात दडलंय. चला, हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. आपल्या जगात काय होतं? आपण एक चेंडू भिंतीवर फेकला तर तो आदळून परत येईल. तो कधीही भिंतीच्या आरपार जाणार नाही, बरोबर? पण क्वांटमच्या जगात गोष्टी वेगळ्या आहेत. तिथे जर एखादा इलेक्ट्रॉन भिंतीसमोर आला तर एक शक्यता अशीही असते की तो अचानक गायब होऊन भिंतीच्या पलीकडे प्रकट होईल. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जरी त्याच्यात भिंत तोडणे इतकी ऊर्जा नसली तरीही. याच अजब अतर्क्य प्रकाराला क्वांटम टनेलिंग असं म्हणतात. जणू काही तो कण भिंतीमधून एक अदृश्य बोगदा, एक टनेल तयार करून पलीकडे जातो. आणि हो, आता हळूहळू उलगडा होतोय. हेच आहे आपल्या टनेल डायोडच्या नावामागचं आणि कामामागचं खरं कारण. ठीक आहे, हे मान्य करू की इलेक्ट्रॉन भिंतीच्या आरपार जातो. पण हे नक्की घडतं तरी कसं? ह्याच्या मागे नेमकी काय प्रक्रिया आहे? याचं उत्तर दडलंय इलेक्ट्रॉनच्या दुहेरी स्वभावात. म्हणजे बघा, क्वांटम जगात इलेक्ट्रॉन फक्त एक छोटासा कण नसतो, तर तो एका लहरीसारखाही वागतो. या लहरीला वेव्ह फंक्शन असं म्हणतात. आता कल्पना करा, ही लहर जेव्हा त्या पातळ अडथळ्यावर आदळते तेव्हा ती पूर्णपणे थांबत नाही. त्या लहरीचा काही भाग अगदी थोडासा त्या अडथळ्याच्या पलीकडे झिरपतो. आणि क्वांटमचा नियम काय सांगतो? जिथे लहर तिथे तो कण असण्याची शक्यता. आणि म्हणूनच तो इलेक्ट्रॉन अचानक अडथळ्याच्या पलीकडे सापडतो. बरं, आतापर्यंत आपण क्वांटमचं गूढ पाहिलं. चला आता हे ज्ञान आणि आपला तो नियम मोडणारा डायोड या दोघांना एकत्र जोडून बघूया. आता थोडं मागे जाऊया. आठवतंय का त्या डायोडची खास रचना? ते प्रचंड डोपिंग आणि तो अतिशय पातळ डिप्लिशन लेअर. अहो, ती रचना काही अपघाताने झालेली नाहीये. ती अगदी मुद्दामहून क्वांटम टनलिंगला आमंत्रण देण्यासाठीच तयार केली आहे. तो पातळसा लेअर म्हणजेच ती क्वांटम भिंत आहे जी इलेक्ट्रॉन्सला पार करायची आहे. आणि इथेच आपल्याला त्या विचित्र वागणुकीचं उत्तर मिळतं. बघा काय होतं. सुरुवातीला आपण थोडं व्होल्टेज देतो आणि इलेक्ट्रॉन्स अगदी आनंदाने टनल करायला लागतात, ज्यामुळे करंट वाढतो.
पण व्होल्टेज एका विशिष्ट पातळीच्या पुढे गेलं की पलीकडचे एनर्जी लेव्हल्स जुळत नाहीत, म्हणजे इलेक्ट्रॉन्सना टनेल करून जायला जागा शिल्लक राहत नाही. मग काय होणार? साहजिकच टनेलिंग थांबतं आणि करंट धाडकन खाली कोसळतो. हाच तो आपला निगेटिव्ह रेझिस्टन्सचा भाग. आणि त्यानंतर जर व्होल्टेज आणखी वाढवलं तर डायोड आपलं हे क्वांटम वागणं सोडून देतो आणि एका सामान्य सरळमार्गी डायोडसारखा काम करायला लागतो. तर मग हा डायोड फक्त एक गंमत किंवा एक विचित्र गोष्ट नाहीये. नाही, या एका छोट्याशा उपकरणाने तंत्रज्ञानाच्या जगात मोठमोठी दारं उघडली आहेत. आणि लक्षात घ्या, हा टनेलिंगचा प्रभाव फक्त या डायोडपुरता मर्यादित नाहीये. तो आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे आहे. हाय स्पीड कॉम्प्युटरच्या सर्किट्समध्ये, अणूंना पाहू शकणाऱ्या शक्तिशाली मायक्रोस्कोपमध्ये, आपल्या रोजच्या वापरातल्या फोन आणि पेनड्राईव्हच्या फ्लॅश मेमरीमध्ये. अरे इतकंच काय, आपल्या सूर्याला जी प्रचंड ऊर्जा मिळते ना, त्यामागच्या न्यूक्लिअर फ्युजन प्रक्रियेतही याच क्वांटम टनेलिंगचा हात आहे. अविश्वसनीय आहे नाही का? या अद्भुत शोधाचं श्रेय जातं डॉक्टर लिओ इसाकी यांना. गोष्ट आहे 1957 सालची, जेव्हा त्यांनी सेमीकंडक्टरमध्ये हा परिणाम शोधून काढला आणि अक्षरशः भौतिकशास्त्राला एक नवी दिशा दिली. त्यांच्या या क्रांतिकारी कामामुळेच त्यांना 1973 साली भौतिकशास्त्रातील सर्वोच्च सन्मान म्हणजेच नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं. म्हणूनच बघा, एका छोट्याशा नियम मोडणाऱ्या उपकरणाने आपल्याला फक्त एक नवीन इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट दिला नाही, तर त्याहूनही मोठं काहीतरी दिलं. त्याने आपल्याला क्वांटम जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. हे याचं उत्तम उदाहरण आहे की कधीकधी एका छोट्याशा विसंगतीतून, एका नियमाला अपवाद ठरणाऱ्या गोष्टीतून किती मोठा शोध लागू शकतो. आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. आज आपल्याला विचित्र वाटणारे क्वांटम जगाचे आणखी असे कोणते नियम आहेत जे भविष्यात आपल्यासाठी पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान घेऊन येतील? यावर विचार करायला हवा, कारण शक्यता खरंच अंतहीन आहेत.